नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 19 डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे मार्गशीर्ष अमावस्या. या अमावस्येला मार्गशीर्ष दर्शवेळा अमावस्या, अगहन अमावस्या असे देखील म्हटले जाते. या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबर शुक्रवारी पहाटे 4:49 होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 20 डिसेंबरला शनिवारी सकाळी 7:12 होणार आहे. आणि म्हणून मार्गशीर्ष ही अमावस्या शुक्रवारी संपूर्ण दिवसभर साजरी केली जाणार आहे आणि शनिवारी देखील ही अमावस्या असणार आहे. म्हणून या मार्गशीर्ष अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाते. कारण सूर्याने जी तिथी पाहिलेली असते तर ती तिथी देखील गृहीत धरली जाते. म्हणून शनी अमावस्या देखील असणार आहे. परंतु अमावस्येचे जे काही उपाय, सेवा आहे तर त्या आपल्याला आज 19 डिसेंबर शुक्रवारी करायचे आहे. मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे. लवकरच इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. वर्षाच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला धार्मिक महत्त्व हे खूप जास्त असते. या मार्गशीर्ष अमावस्येला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूसह पितरांची देखील पूजा केली जाते. ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्ती होते. तसेच या दिवशी स्त्रिया व्रत करून पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करत असतात. पिंपळाच्या झाडाला दूध, फुले, अक्षदा, चंदन अर्पण करून प्रार्थना केली जाते. ही पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते. तसेच या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज शुक्रवार मार्गशीर्ष अमावस्येला दही भाताचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने 100 पिढ्याचा पितृदोष नष्ट होऊन फक्त 24 तासात अजगरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होईल. पितृ तृप्त होतील, पितृदोष संपेल आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज 19 डिसेंबर म्हणजे शुक्रवारी करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही आज मार्गशीर्ष अमावस्येला केला तर तुमच्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो 100% दूर होईल. पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळेल आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या या देखील दूर होतील. तर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरात संतती प्राप्ती न होणे किंवा विवाहित जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे, मग विवाह न जुळणे, या व्यतिरिक्त पैशाची चंचल किंवा अनेक कष्ट करूनही आपल्या कष्टाला योग्य ती किंमत मिळत नाही किंवा आपण खूप प्रयत्न, खूप कष्ट करतो परंतु आपले सगळे कष्ट फुकट वाया जात असतात. यामुळे आपल्याला कोणताही मोबदला मिळत नाही. जिथे आपण 1 रुपया कमावतो तिथे आपले 100 रुपये खर्च होतात. मग आपण निराश होतो आणि मग निराश होण्यापेक्षा जर मार्गशीर्ष अमावस्येला पितृदोष दूर होण्यासाठी काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचे 5 उपाय सांगणार आहे आणि या 5 पैकी जर तुम्हाला उद्या अमावस्येला हे 5ही उपाय करणं शक्य झालं तर हे 5ही उपाय करायचे आहेत किंवा या 5 पैकी 1-2 किंवा 2-3 जितके उपाय तुम्हाला शक्य होईल तितके तुम्ही उपाय करू शकता किंवा जो उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे. परंतु या 5 पैकी एक तरी उपाय तुम्हाला आज मार्गशीर्ष अमावस्येला आपल्या घरामध्ये करायचाच आहे. कारण पहा, काही दिवसांचे महत्त्व खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा, वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि त्या नकारात्मक शक्ती, वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर होऊ नये म्हणून आपण काही प्रभावी उपाय जे आहे तर ते अमावस्येला आवर्जून केले पाहिजे. तर यामध्ये पहिला उपाय हा
आपल्याला आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी तुम्हाला करायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या घरात दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवर किंवा तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या घराला बाल्कनी असेल, गॅलरी असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला दही-भात जो आहे, तर त्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. आता नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकता किंवा वडाच्या झाडाचे पान घ्या, त्या पानावर ठेवला तरी सुद्धा चालेल. केळीचं किंवा वडाचं पान नाही मिळालं, तर तुम्ही पत्रवाळीमध्ये सुद्धा हा जो दही-भात आहे तो ठेवू शकता किंवा एखादं द्रोण घेतलं आणि त्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल आणि यापैकी तुम्हाला काहीच नाही भेटलं, तर तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल. आता दही-भात बनवताना तुम्हाला हा भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाहीये. आळणी भात बनवायचा आहे. तो एका प्लेटमध्ये किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा. त्यावरून तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. तो दही भात मिक्स करायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि असा हा दही भात आणि एक पाण्याचा ग्लास भरून तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे ग्लासभर पाणी आणि दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि तिथे तुम्हाला जे पाणी तुम्ही घेतलं आहे तर त्या पाण्याने तुम्हाला एक गोल असं वर्तुळ काढायचं आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो तेव्हा भरीव चौकोन काढत असतो आणि पितरांसाठी वर्तुळ. तर ते काढायचे आहे आणि त्या वर्तुळावर तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे. किंवा त्याचा भांड जे आहे ते सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या साइडने तुम्हाला पाणी जे आहे ते भातावरती फिरवायचं आहे. अशा प्रकारे पितरांना आमंत्रित करून हा भाताचा नैवेद्य तुम्हाला त्यांच्यासाठी ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवणार आहे, तेव्हा तुम्हाला मनापासून पितरांची माफी मागायची आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यांना सांगायचं आहे, की तुम्ही याचा स्वीकार करा. आमचे दोष आहे तर ते दूर व्हावे, आम्हाला भरभरून तुमचा आशीर्वाद द्यावा. अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला 11 वेळा ओम पितृदेवताय आई नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे पहिला उपाय हा तुम्हाला आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता आणि शक्य असेल तर आज शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता तुम्ही हा उपाय करा. यानंतर पुढचा उपाय हा देखील अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दहीभात थोडा-थोडा ठेवायचा आहे. सांगितल्याप्रमाणे द्रोणमध्ये किंवा वडाच्या पानावर तुम्हाला किंवा पिंपळाच्या पानावर तुम्हाला दहीभात जो आहे तो गच्चीवर प्रत्येक दिशेला थोडा-थोडा ठेवायचा आहे. यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे. आपली जी काही इडापिडा आहे तर ती निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यामुळे देखील पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना शुभ आशीर्वाद देत असतात. 4 दिशेला तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे. तुम्हाला हा दहीभात जो आहे तर तो ठेवायचा आहे. यानंतर पुढचा उपाय हा आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, इडापिडा घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा किंवा प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारचा एक प्लेटमध्ये किंवा पत्रवाळीवरती दहीभात घ्यायचा आहे किंवा नारळाची जी करवंडी असते, तर त्यामध्ये तुम्हाला दहीभात ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला 7 वेळा तो ओवाळून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो, त्या प्रकारे 7 वेळा मुख्य दरवाजावरून तुम्हाला दहीभात ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा दहीभात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी जाऊन टाकून द्यायचा आहे. टाकताना एक काळजी घ्या, कोणीही त्याला ओलांडणार नाही, अशा प्रकारे तुम्हाला तो दहीभात टाकायचा आहे. याने आपल्या घरातील सगळ्या नकारात्मक वाईट शक्ती दूर व्हायला मदत होते. तर हा उपाय देखील तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता. यानंतर पुढचा उपाय हा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल, तर तिला दवाखाना चालू असतील, कितीही दवाखाना केला तरीही त्या व्यक्तीला बरं वाटत नसेल किंवा अशी व्यक्ती जी अगोदर चांगली होती, परंतु अचानक तिच्यामध्ये काही नकारात्मक परिणाम दिसून यायला चालू झाले असतील, तर ती व्यक्ती सतत चिडचिड करायला लागली असेल किंवा वाईट बाधा झाली असेल, मग पितृदोषाची लक्षणे तिच्यावरती दिसत असेल, असं तुम्हाला जर समजलं, तर अशा प्रकारचा दहीभात जो आहे, तो तुम्हाला बनवायचा आहे. ज्या प्रकारे मुख्य प्रवेशद्वारावरून आपण हा दहीभात ओवाळला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीवरून सुद्धा 7 वेळा ओवाळायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एखाद्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. टाकताना कोणी ओलांडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हा दहीभात पक्षी किंवा कुत्रे खातील अशाच ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर हा उपाय देखील तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता.
त्याचबरोबर पुढचा आणि जो शेवटचा उपाय आहे, तर हा आपल्याला आज शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. जेव्हा तुमच्या स्वयंपाकघरातील सगळे कामं आवरून होईल, जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहात, तेव्हा तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा दही-भाताचा उपाय करायचा आहे, जो आपण प्रत्येक अमावास्येला करतो. थोडासा भात शिजवायचा, त्यामध्ये थोडंसं दही टाकून मिक्स करायचं. त्यावरून थोडीशी काळे तीळ टाकायचे आणि असा हा दही-भात तुम्हाला एखाद्या द्रोणमध्ये किंवा पत्रावळीमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचा आहे. संपूर्ण आपल्या घरामध्ये तो फिरवायचा आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आणि यानंतर आपल्या घरामध्ये बाथरूममध्ये तुम्हाला एखाद्या कोपऱ्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर पुन्हा रात्रभर बाथरूम हे तुम्हाला उघडायचं नाही. सकाळी घरातील एखाद्या व्यक्तीने लवकर उठून भात उचलून घ्यायचा आहे. घराच्या बाहेर जाऊन तो टाकून द्यायचा आहे आणि स्वच्छ स्नान करून तुमची नित्य कामे करायची आहेत. आता बाथरूममध्येच हा दहीभात का ठेवायचा? तर आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते, तर ती म्हणजे बाथरूममध्ये आणि म्हणून तिथे हा दहीभात ठेवला तर आपल्या घरात असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा तो भात जो आहे, तो रात्रभर शोषून घेत असतो आणि आपल्या घरातील अनेक दोष हे नाहीसे होतात. म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला आज मार्गशीर्ष अमावास्येला करायचा आहे. तर या 5 पैकी जेवढे उपाय तुम्हाला शक्य होतील, तेवढे उपाय तुम्ही आवर्जून करा. सर्व उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जाणवतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.